नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। आपणा सर्वांचं या फेसबुक लाईव्ह मध्ये मी हार्दिक स्वागत करतो। माझा आवाज येत असेल तर कृपया कमेंट मध्ये आपण मला सांगा, आवाज क्लिअर येत असेल तर। आज आपण जाती विध्वंसन, धम्म आणि बौद्धांची जबाबदारी या विषयावरती थोडंसं विवेचन या निमित्तानं ऐकणार आहोत। माझा आवाज येत असेल तर कृपया कमेंट मध्ये मला सांगा। चंद्राभाऊ आवाज येतोय का? आवाज स्पष्ट येत असेल तर कमेंट करा। बुद्धांच्या धम्माकडे विविध दृष्टीने आपण पाहतो। आपला जो धम्म आहे तो धम्म लोकांच्या जगण्याला एक नवी दिशा देतो। तो धम्म आपण समजून घेण्याच्या निमित्तानं आज मला ही संधी उपलब्ध झालेली आहे। चंद्राभाऊ ठाकरे यांच्या निमित्तानं, यांच्या वतीनं माझ्याशी संपर्क करण्यात आला आणि आपल्या सर्वांच्या समवेत माझे विचार या निमित्तानं मी व्यक्त करतोय। जाती विध्वंसन, धम्म आणि बौद्धांची जबाबदारी या विषयावरती आपल्या समोर माझे विचार मी मांडत आहे। बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहित आहे की भारतीय समाज जो आहे तो जसा शेती प्रधान आहे, कृषी प्रधान आहे, तसाच तो जाती प्रधान आहे। हे समजून घेणं खूप आवश्यक आहे। जे महत्वाचा जो प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे तो लोक आनंदानं जगले पाहिजेत, शांततेनं जगले पाहिजेत, प्रत्येकाला स्वतंत्र पद्धतीनं प्रत्येकाला आनंदी पद्धतीनं जीवन जगता आलं पाहिजे। यासाठी या देशामध्ये अनेक चळवळी प्राचीन काळापासून काम करत आहेत। त्याला आपण श्रमण परंपरा म्हणू आणि ब्राह्मण परंपरा म्हणू। श्रमण परंपरेनं नेहमीच श्रमण म्हणजे श्रम करणाऱ्या लोकांची बाजू घेतली, कष्टकऱ्यांची बाजू घेतली, प्रयत्नवादी लोकांची बाजू घेतली आणि त्या विरुद्ध असणाऱ्या परंपरेनं मात्र या लोकांचं खच्चीकरण कसं होईल, शब्दप्रामाण्य कसं वाढेल, काही काम न करता इतरांनी कमावलेल्या संपत्तीवरती, इतरांनी कमावलेल्या धनावरती आपली मालकी कशी होईल या दृष्टीनं प्रयत्न केले। आणि हा संघर्ष प्राचीन काळापासून आतापर्यंत निरंतर असा चालत आलेला आहे। आणि त्या सगळ्या प्रवासाचं, त्या सगळ्या संघर्षाचं आपणही एक पायिक आहोत। आपणही त्या श्रमण परंपरेच्या प्रक्रियेमध्ये आहोत। किंबहुना ती श्रमण परंपरा हा आपला वारसा आहे, हे आपल्याला अभिमानानं सांगता आलं पाहिजे। भारतामध्ये आपण पाहतो की प्राचीन असं मानलं जाणारं साहित्य जे ऋग्वेद आहे, त्या ऋग्वेदामध्येच या विषमतेची बीज पेरल्याची दिसतात। वर्णव्यवस्था आली पुरुष सूक्ताच्या माध्यमातून, त्याच्याही अगोदर म्हणजे ऋग्वेदामध्येच म्हणजे 5 लोकांची संकल्पना आहे, म्हणजे 5 वर्गांची संकल्पना असल्याची आपल्याला दिसते। याचा अर्थ काय आहे की माणसामध्ये भेद निर्माण करणारी ही व्यवस्था लोकांनी टिकून धरलेली आहे। आणि ही व्यवस्था टिकून धरल्यामुळं, एक धर्म म्हणून व्यवस्था टिकून धरल्यामुळं लोकांच्या मनावरती या धार्मिक व्यवस्थेचा जबरदस्त पगडा असतो आणि त्या दृष्टीनं जीवन जगायला लोक सुरुवात करतात। म्हणजे मुखातून कोण जन्माला आला, बाहूतून कोण जन्माला आला, मांड्यातून कोण जन्माला आला, किंवा पायातून आला, पोटातून आला, कानातून आला, असं जर आज आपण लोकांना सांगत बसलो तर लोक आपल्याला हसतील की असं काही जन्म होण्याची प्रक्रिया आहे का। पण हजारो वर्ष इथल्या बहुजनांना मुखातून कोणतरी जन्माला आला म्हणून श्रेष्ठ आहे आणि पायातून कोणतरी जन्माला आला म्हणून कनिष्ठ आहे, अशा भूलथापा देऊन आज इथल्या बहुजनांचं शोषण केलं गेलं। या शोषणाच्या विरोधामध्ये चार्वाक असतील, महावीर असतील, बुद्ध असतील आणि आधुनिक काळामध्ये म्हणजे मध्ययुगीन काळापर्यंत संतांनी ती भूमिका घेतली।
आधुनिक काळामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी ती भूमिका घेतल्याची आपल्याला पाहायला मिळते की संतांचं जे आंदोलन आहे, फुले शाहू आंबेडकरांचं जे आंदोलन आहे, ते आंदोलन आहे की माणसं स्वतंत्र कशी असतील, माणसं समतेनं कसं जीवन जगतील, यासाठी या लोकांनी आंदोलन केल्याचं आपण पाहतो. आणि म्हणून जन्मावरून लोकांची जात ठरवण्यात आली, जन्मावरून लोकांना व्यवसाय करण्याचं बंधन घातलं गेलं आणि त्या बंधनामुळं देशामध्ये आज आपण पाहतो की जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था अतिशय घट्ट स्वरूपामध्ये आपली मुळं धरून आहे. आणि हे आपल्याला नष्ट करण्यासाठी धम्माचा आसरा घेणं खूप आवश्यक आहे. आपण जेव्हा बुद्धं शरणं गच्छामी असं म्हणतो, याचा अर्थ आहे की मी बुद्धाला शरण जातो. धम्मं शरणं गच्छामीचा अर्थ आहे मी धम्माला शरण जातो, आणि संघं शरणं गच्छामीचा अर्थ आहे मी संघाला शरण जातो. आता हा शरण मराठीमध्ये आपण शरण म्हणतो आणि पालीमध्ये शरणंग असं म्हटलं जातं. या पालीमधल्या मूळ शरण या शब्दाचा अर्थ आहे आसरा. म्हणजे समजा एखाद्या अडचणीमध्ये आपण असू, समजा पावसामध्ये आपण सापडलेलो असू किंवा वादळामध्ये आपण सापडलेला असू आणि एखाद्या माळरानावरती आपण असू, तर आपण एखादा निवारा शोधतो, एखाद्या झाडाखाली जाऊन थांबतो किंवा एखादं घर दिसलं त्या घरामध्ये आपण जाऊन थांबतो आणि आपली सुरक्षितता आपण म्हणजे सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतो. ती सुरक्षितता जी आहे, तो आसरा जो आहे, त्याला शरण असा शब्द आहे आणि त्यालाच आपण मराठीमध्ये मग शरण असं म्हणतो. शरण जाणं म्हणजे समर्पित होणं, एखाद्याची गुलामी करणं, असा त्या बुद्धं शरणं गच्छामी मधल्या शरणचा अर्थ नाहीये. तर आपण आश्रयाला जातो, कोणाच्या? बुद्धाच्या, धम्माच्या आणि संघाच्या आश्रयाला आपण जातो. एक व्यक्तिगत जीवनामधली जी दुःख आहे, ती दुःख तर आपल्याला नष्ट करायची आहेतच, पण सामाजिक जीवनामधली जी दुःख आहे, ती दुःख नष्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग हा बुद्धाने दिलेला जो उपदेश आहे, त्या उपदेशाचं आचरण करणं खूप आवश्यक आहे. बघा, एखादा व्यक्ती दुःखी असतो, आजारी असतो, त्याच्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड झालेला असतो, त्यावेळेला तो दवाखान्यामध्ये जातो, डॉक्टरांच्याकडे जातो. ते त्याचं शरणस्थान आहे. शरीराला बरं करण्यासाठी तो एक निवारा शोधतो, तो असतो हॉस्पिटल. त्याच पद्धतीनं आपल्या मनाला बरं करायचं असेल तर मनाच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. तसंच आपलं संपूर्ण जीवन आणि आपली समाज व्यवस्था जी नादुरुस्त समाज व्यवस्था आहे, ती नादुरुस्त असणारी समाज व्यवस्था जर दुरुस्त करायची असेल आणि सगळ्या लोकांना एक सुरक्षितता प्रदान करायची असेल, तर आपल्याला बुद्धांना शरण जाणं खूप आवश्यक आहे. आणि एक आनंदाची गोष्ट आहे, चर्मकार समाजातून लोक येत आहेत, मातंग समाजातून, पूर्वाश्रमीच्या ज्या अस्पृश्य जाती म्हटल्या गेल्या, काही उच्च मानल्या गेलेल्या जाती आहेत, त्या जातींमधूनही लोक आज बुद्धांकडे येत आहेत. आणि हा मार्ग कसा आहे? हा मार्ग लोकांना सुख देणारा आहे. हा मार्ग लोकांना कर्मकांडातून मुक्त करणारा आहे. हा मार्ग लोकांना त्यांच्या दुःखातून मुक्त करणारा आहे. हा मार्ग लोकांना त्यांचं जे खच्चीकरण झालेलं आहे, त्या खच्चीकरणातून बाहेर येऊन आत्मविश्वासानं जगण्याचं एक स्वातंत्र्य बहाल करणारा आहे. म्हणून बुद्धाचा धम्म खूप आवश्यक आहे. आपल्याला माहित आहे की ही जाती व्यवस्था कशी टिकवून ठेवली गेली. एक व्यवसायांच्या मधून टिकवून ठेवली गेली, एक लग्नांच्या मधून टिकवून ठेवली गेली. म्हणजे अमुक जातीच्या व्यक्तीनं अमुक त्याच जातीच्या व्यक्तीसोबत लग्न केलं पाहिजे. विवाहाच्या मध्ये जर इतर जातीचा म्हणजे एका जातीच्या व्यक्तीनं दुसऱ्या जातीच्या व्यक्तीसोबत जर लग्न केलं तर एक सामाजिक बहिष्कार घातला जातो, ऑनर किलिंग केली जाते, लोकांना त्रास दिला जातो. आणि आजही समाज, आज आपण विज्ञान युगामध्ये प्रवेश केलेला आहे, तरी सुद्धा समाजामध्ये जेव्हा आंतरजातीय लग्न होतं, आंतरधर्मीय लग्न होतं, त्यावेळेला त्या दोघांना विरोधाचा सामना करावा लागतो. इतकंच नाही तर त्यांचे खून करण्यापर्यंत मजल जाते. ही इतकी जाती व्यवस्थेची भीषण व्यवस्था आहे. ही भीषण व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी, त्या जाती व्यवस्थेचं विध्वंसन होण्यासाठी आपल्याला धम्माकडे जाणं खूप आवश्यक आहे. मग धम्म काय करतो? धम्म, तथागतांचा धम्म जो आहे, ती ही एक विचार प्रक्रिया आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की जात ही मानसिक विकृती आहे, तो एक मानसिक आजार आहे. आणि या मानसिक आजाराला आपल्याला बरं करायचं असेल तर आपल्याला मानसिक दृष्ट्याच लोकांच्या मध्ये प्रबोधन करावं लागेल, लोकांचं बौद्धिक प्रबोधन करावं लागेल, लोकांचं भावनिक प्रबोधन करावं लागेल. आणि मग लोक हळूहळू या जाती व्यवस्थेच्या जंजाळातून मुक्त होतील. आणि म्हणून आपण पाहूया की तथागत बुद्धांनी त्यांच्या जीवनामध्ये काही प्रयोग केले.
त्या प्रयोगांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि आधुनिक काळामध्ये त्याच प्रकारचे काही प्रयोग आपल्याला करता येतात का? विविध जातीमधल्या लोकांना एकत्र आणता येतं का? विविध धर्मांमधल्या लोकांना एकत्र आणता येतं का? विविध वर्णांमधल्या लोकांना एकत्रित आणता येतं का? विविध प्रकारे काम करणाऱ्या लोकांना एका पंक्तीला बसवता येतं का? याचे प्रयोग आपण करणं खूप आवश्यक आहे. तथागत बुद्धांच्या काळामध्ये सोनदंड ब्राह्मणासोबत बुद्धांचा झालेला एक संवाद जो होता, त्याला आपण वादविवाद म्हणणार नाही, तो उत्तम पद्धतीचा एक संवाद होता. तो संवाद आपल्याला प्रेरणा देणार आहे. तथागत बुद्धांनी सोनदंड ब्राह्मणाशी चर्चा करताना त्याला असं विचारलेलं होतं की ब्राह्मण्याच्या कसोट्या कोणत्या आहेत? कोणता म्हणजे ब्राह्मण म्हणजे त्या काळामध्ये श्रेष्ठ मानलं जायचं, मग श्रेष्ठत्वाच्या कसोट्या कोणत्या आहेत? तर तेव्हा सोनदंड ब्राह्मणांनी 5 कसोट्या सांगितलेल्या होत्या की वर्ण शुद्ध असला पाहिजे, आई वडिलांच्याकडून निर्दोष असला पाहिजे, वेदांचा अभ्यासक असला पाहिजे, आणि शीलवान असला पाहिजे, आणि प्रज्ञावान असला पाहिजे. अशा 5 कसोट्या सोनदंड ब्राह्मणाने सांगितलेल्या होत्या तथागत बुद्धांना. आणि मग तथागत बुद्धांनी हळूहळू त्यातली एक एक गोष्ट काढत काढत त्यांनी प्रश्न विचारला की कोणती एक गोष्ट काढायची. मग सुरुवातीला वर्ण नसला तरी 4 गोष्टी असतील तरी माणूस श्रेष्ठ आहे. नंतर आई वडिलांच्याकडून निर्दोष वेदांचा अभ्यासक नसला तरी चालेल. नंतर आई वडिलांच्याकडून निर्दोष नसला तरी चालेल, पण शीलवान आणि पांडित्यपूर्ण असा व्यक्ती असला पाहिजे. इथपर्यंत सोनदंड ब्राह्मणाशी तथागत बुद्धांनी वार्तालाप केला. आणि बुद्धांनी पुन्हा शेवटी एक प्रश्न विचारला की हे सोनदंडा, एखादा व्यक्ती शीलवान आहे आणि एखादा व्यक्ती पांडित्यवान आहे, म्हणजे हे पांडित्य आणि शील हे दोन्ही गुण एखाद्या व्यक्तीमध्ये आहेत, यातला कोणता एक गुण काढला तरी सुद्धा तो माणूस श्रेष्ठ ठरू शकेल. तेव्हा सोनदंड ब्राह्मण असं म्हणाला की भन्ते, या दोन्ही मधला कोणता एक गुण काढता येणार नाही. जरी एखादा व्यक्ती वर्णानं श्रेष्ठ नसला तरी चालेल, आई वडिलांच्याकडून निर्दोष नसला तरी चालेल, वेदांचा अभ्यासक नसला तरी चालेल, पण तो शीलवान आणि प्रज्ञावान असेल तर तो माणूस श्रेष्ठ ठरू शकतो. ही बुद्धांनी सोनदंड ब्राह्मणाच्या तोंडातूनच काढून घेतलेलं होतं की माणूस श्रेष्ठ कसा बनतो. जसं इतर स्त्रिया ऋतुमती होतात, त्यांना मुलं होतात, तसंच ब्राह्मण स्त्रिया ज्या आहेत त्याही ऋतुमती होतात, त्याही मुलांना जन्म देतात. आणि ब्राह्मणेतर वर्णातून आलेल्या स्त्रिया सुद्धा याच प्रकारे आपल्या अपत्यांना जन्म देतात. तेव्हा तथागत म्हणतात की भेद आहे तो कुठं? पशुपक्ष्यांमध्ये, किडामुंग्यांमध्ये आपल्याला जाती दिसतात, पण माणसामध्ये जात दिसत नाही. हे सोपं तत्वज्ञान तथागत बुद्धांनी सम्यक वाणीनं लोकांच्या पर्यंत पोहोचवलेलं होतं. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की आपल्याला जर या देशातली जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर सम्यक वाणीचं हत्यार आपल्याला सोबत बाळगणं खूप आवश्यक आहे. समोरच्या माणसाला तोडून, समोरच्या माणसावर आघात करून आपण त्याला जिंकू शकत नाही. आणि आपण त्यामुळं तथागत बुद्धांच्या बाबतीत आपण गाणी खूप ऐकतो. त्यामध्ये म्हटलेलं आहे बघा एका गाण्यामध्ये की ज्याने प्रेमाने जिंकले जगास वीर असा गौतम आहे. प्रेमानं जिंकलेला आहे बुद्धांनी. छोटे छोटे सोपे सोपे युक्तिवाद केलेले आहेत त्यांनी. सुनीत नावाचा त्या काळातला एक सफाई कामगार तथागत बुद्धांकडे आला. तो कंटाळलेला होता. लोक त्याचा दुस्वास करायचे, लोक त्याची निंदा करायचे, त्याचा विटाळ मानायचे, त्याला कमी लेखायचे. आणि तथागतांच्याकडे तो आला. तथागतांनी त्याला संघामध्ये घेतलं. आणि एक अतिशय क्रांतिकारी गोष्ट आहे ती आपण समजून घेऊया. एखाद्या व्यक्तीची आज उपसंपदा व्हायची असेल, त्याला भिक्खू बनवायचा असेल तर त्याला प्रवज्जा दिली जाते, पबज्जा विधी केला जातो, आणि त्यानंतर मग काही वर्षानंतर त्याला उपसंपदा दिली जाते आणि मग तो भिक्खू बनतो. पण या सुनीताकडे पाहिलं तथागतांनी आणि त्याला केवळ ए भिक्खू म्हटलं, भिक्खू ये म्हटलं, आणि ती त्याची उपसंपदा झाली. त्या सुनीतासाठी तथागत बुद्धांनी सगळे सोपस्कार बाजूला ठेवले, सगळी कर्मकांड बाजूला ठेवलीत आणि त्याला जसा आहे तसा संघामध्ये स्वीकारला. त्या सुनीतानंही आपण खालच्या वर्णातून आलोय, अस्पृश्य वर्णातून आलोय याचा न्यूनगंड बाजूला टाकला आणि अष्टांगिक मार्गानुसार त्यांना आचरण केलं. आणि बदल काय झाला की तोच म्हणतो की जे लोक माझी निंदा करायचे, मला दूषण द्यायचे, माझा विटाळ मानायचे, माझा द्वेष करायचे, मला कमी लेखायचे, असे लोक देव आणि ब्रह्मा मला नमस्कार करतात. आणि त्याच्या पुढे तो सुनीत फार सुंदर गोष्ट सांगतो की हे पाहून तथागताने एक स्मित केलं. ज्या वेळेला समाजातले लोक, प्रतिष्ठित असणारे लोक या सुनीताला नमस्कार करू लागले, भिक्खू बनलेल्या सुनीताच्या ज्ञानासाठी त्याला सलाम करू लागले, त्यावेळेला तथागत बुद्धांनी एक स्मित केलेलं आहे. हे स्मित काय दाखवतं? हे स्मित हे दाखवतं की तथागत बुद्धांना या प्रकारची समाज व्यवस्था अभिप्रेत होती.
या प्रकारची समाज व्यवस्था त्यांना, कुठल्या आईच्या पोटातून एखाद्या व्यक्तीनं जन्म घेतलेला आहे, यापेक्षा माणूस जन्माला कुठं आला त्यापेक्षा त्यानं कर्तृत्वानं किती मोठं काम केलेलं आहे हे तथागत बुद्धांना अपेक्षित होतं. पण आपण पाहतो की भारतीय समाजामध्ये आजही तो विचार रुजलेला नाही. म्हणून तथागत बुद्धांची अधिक गरज आहे. जर सगळ्या समूहांना 100% लोकांना 100% लोकांमधील 100% लोकांची प्रतिभा जर फुलून यायची असेल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर सुख यायचं असेल, प्रत्येकाची बुद्धी स्वतंत्र व्हायची असेल, तर तथागत बुद्धांचं तत्वज्ञान आत्मसात करणं हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की बुद्धांकडे जगभरातील लोक बुद्धांकडे येऊ लागलेत. बुद्धांच्या धम्मामध्ये त्यांचं आकर्षण वाढवू लागलंय आणि ते समजून घेऊ लागलेत की या महामानवानं त्या काळामध्ये असं कोणतं तत्वज्ञान विकसित केलं ज्यामुळं एक समाज व्यवस्थाही निकोप राहिली आणि व्यक्तिगत जीवनही लोकांचं चांगलं बनलं. बुद्धांनी खूप चांगले प्रयोग केले. ते पिंडपाताला जेव्हा जात होते, आणि मी आवर्जून जे ऐकताय त्यांना सांगतो की बुद्ध भिक्षाटनाला जात होते असं जे म्हटलं गेलं, भिक्षाटन झालेलं होतं. तर भिक्षाटन हा जो शब्द वापरला जातो तो शब्द आपण टाळला पाहिजे, कारण पिंडपाताला जात होते. पिंडपात हा मूळ पाली शब्द आहे. भिक्षा शब्द बौद्धांच्या बाबतीत आपण वापरू नये, कारण भिक्षेमध्ये मागण्याची प्रक्रिया आहे. भवती भिक्षा देई किंवा भिक्षाम भवती देई वगैरे असे विविध वर्णातल्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं भिक्षा मागायची पद्धती होती. पण तथागत बुद्धांचे जे भिक्खू आहेत किंवा स्वतः तथागत बुद्ध आहेत हे भिक्षा मागत नसत, ते पिंडपाताला जात असत. आणि पिंडपाताची प्रक्रिया काय होती की एखाद्याच्या दारामध्ये जाऊन उभं राहायचं आणि उभं राहिल्यानंतर मौन धारण करून उभं राहायचं. घरातल्या लोकांनी जर दान म्हणून अन्न दिलं तर ते अन्न ग्रहण करायचं, अन्यथा पुढच्या घरामध्ये जायचं. या प्रकारची ही प्रक्रिया होती. पण वैदिक भिक्षा कशी होती की दारामध्ये जायचं आणि भवती भिक्षा देई म्हणायचं, मागायचं. बौद्ध भिक्खू लोकांच्याकडून मागत नाहीत, आणि मागितलं जर एखाद्यानं अन्न मागितलं, एखाद्यानं वस्तू मागितली तर तो त्यांच्यासाठी बुद्धांनी दंड ठेवलेला होता किंवा दोष दिलेला होता. भिक्खूंनी लोकांच्याकडून काही मागून घ्यायचं नाही अशा प्रकारचा दंडक होता. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून सपदांचारिका तथागत बुद्ध करायचे. एका गावामध्ये प्रवेश केल्यानंतर एका ओळीनं गावाच्या कडेनं ते पिंडपातासाठी गावामध्ये जायचे. आणि कपिलवस्तू मधला एक प्रसंग या निमित्तानं मी आपल्या समोर ठेवतो की राजा शुद्धोधनाला भेटायला, स्वतःच्या वडिलांना भेटण्यासाठी तथागत बुद्धांना निरोप आला की वडिलांची तब्येत बिघडलेली आहे, त्यांचे शेवटचे क्षण आहेत, तर तुम्ही कपिलवस्तूला या. कपिलवस्तूला भिक्खू संघासह तथागत गेले. आणि कपिलवस्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर पिंडपाताची सकाळची वेळ होती आणि सगळ्या भिक्खू संघाला घेऊन ते गावाच्या कडेला, कपिलवस्तूमध्ये गेल्यानंतर गावाच्या कडेला एका ओळीनं लोकांच्या दारामध्ये जाऊन उभा राहिले. यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक गोष्ट ही की तथागत बुद्धांच्या संघामध्ये ब्राह्मण वर्णातून, क्षत्रिय वर्णातून, वैश्य वर्णातून आणि शूद्रातिशूद्र लोकही संघामध्ये सामील झालेले होते. संघामध्ये सामील झाल्यानंतर जसं समुद्रामध्ये नद्या विलीन व्हाव्यात आणि नदीची ओळख मिटावी आणि समुद्राचीच एक ओळख सगळ्यांना मिळावी, अशा प्रकारचा तो भिक्खू संघ होता. प्रत्येकाचं मुंडन केलं जायचं, प्रत्येकाला भगव वस्त्र दिलं जायचं, पात्र दिलं जायचं, आणि हीच त्या माणसाची ओळख असायची. बुद्धांचा अनुयायी, बुद्ध शिष्य किंवा एक भिक्खू म्हणून त्यांची ओळख असायची. ब्राह्मण म्हणून, क्षत्रिय म्हणून, वैश्य म्हणून त्यांची ओळख नसायची. आणि हे दारामध्ये जेव्हा थांबायचे तेव्हा आपण कल्पना करा की उच्चवर्णीय ब्राह्मण कुळातून किंवा एखाद्या उच्चवर्णीय मानले गेलेल्या क्षत्रिय कुळातून एखादा व्यक्ती एखाद्या अस्पृश्याच्या दारामध्ये जेव्हा पात्र हातामध्ये घेऊन थांबत असेल तर त्याच्या मनातली समता किती विकसित झालेली असेल, तो समतेनं किती न्हावून गेलेला असेल. त्याच्या मनामध्ये हजारो वर्षांपासून किंवा त्याचा जन्म झाल्यापासून जी विषमतेची बीज पेरलेली होती ती बीज तथागत बुद्धांनी काढून टाकलेली होती. म्हणून सहजपणे विविध वर्णातले लोक अस्पृश्य मानलेल्या गेलेल्या जातीच्या लोकांच्या दारात सुद्धा पात्र घेऊन उभे राहायचे, त्यांच्याकडून अन्नदान स्वीकारायचे. आणि कपिलवस्तूला गेल्यानंतर तथागत बुद्ध जेव्हा एका दारामध्ये थांबतात पात्र घेऊन, आणि त्यांच्या महाराजांना निरोप पोहोचवला जातो की तुमचा मुलगा आलेला आहे, सिद्धार्थ बुद्ध आलेले आहेत, पण ते दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन भीक मागत आहेत, भिक्षा मागत आहेत. आणि विचार करा, जेव्हा राजा शुद्धोधनाला असं वाटलं असेल की माझा मुलगा एक राजपुत्र आणि आपल्याकडे आपण तर राजे आहोत आणि मुलगा दुसऱ्याच्या दारामध्ये अन्न ग्रहण करतोय, काय वाटलं असेल त्या वडिलांना. ते तातडीनं रथामध्ये बसले आणि जिथं
तथागत बुद्ध होते तिथं आले आणि म्हटले की म्हणते की तुम्ही राजकुळातले आहात आणि अशा प्रकारे लोकांच्या दारामध्ये थांबून तुम्ही अन्न ग्रहण का करता, आम्हाला का म्हणजे कमीपणा आणता, आम्ही तुमच्या भिक्खू संघाला किंवा तुम्हाला अन्नदान करू शकत नाही इतकं आमच्याकडं सामर्थ्य नाही का, तुम्ही राजवंशातले आहात, तुम्हाला हे शोभत नाही, असं जेव्हा राजे शुद्धोधन म्हणतायत तेव्हा तथागत बुद्धांनी त्यांना दिलेलं उत्तर हे खूप महत्वाचं आहे. तथागत बुद्ध म्हणतायत की महाराज की राजवंश हा तुमचा वंश आहे, पण मी आता बुद्ध वंशातला आहे, बुद्ध वंश हा आमचा वंश आहे आणि बुद्ध वंशातले लोक याच पद्धतीनं अन्न ग्रहण करतात. ही गोष्ट अतिशय क्रांतिकारक आहे. बुद्धांनी स्वतः तथागत बुद्धांनी स्वतःचा वर्ण सोडला, स्वतःची जात सोडली, स्वतःचं राजेपद सोडलं, स्वतःचं सगळं अस्तित्व सोडून सामान्य लोकांशी ते कनेक्ट झाले. हा धम्म आहे. हा धम्म समजून घेणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून धम्मामधली जी महत्वाची गोष्ट म्हणजे अष्टांगिक मार्गातलं जे पहिलं अंग आहे ती आहे सम्यक दृष्टी. आणि सम्यक दृष्टी कशाला म्हणतात की 3 गोष्टींचा बोध एखाद्या व्यक्तीला होतो तेव्हा त्याला सम्यक दृष्टी प्राप्त झाली असं म्हणतात. पहिली गोष्ट आहे दुःखाचा बोध झाला पाहिजे व्यक्तीला, दुसरी गोष्ट आहे अनित्यतेचा बोध झाला पाहिजे आणि तिसरी गोष्ट आहे अनात्मतेचा बोध झाला पाहिजे. दुःख काय आहे? प्रत्येक सजीव, प्रत्येक माणूस आज दुःखी आहे. मनासारखं काही घडलं नाही तरी माणसाला दुःख आहे, मनाविरुद्ध काही घडलं तरी दुःख आहे, लोक ऐकून घेत नाहीत म्हणून दुःख आहे, आजारपण आहे, व्याधी आहेत, म्हातारपण आहे, मृत्यू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तथागत बुद्ध म्हटले की स्वतःप्रतीची आसक्ती आहे. पंच उपादान स्कंद जे आहेत ते दुःखकारक आहे. स्वतःचं शरीर आणि स्वतःचं मन याच्याबद्दल एक माणूस आसक्ती करून बसतो. मी श्रेष्ठ आहे, मी शहाण आहे, माझं शरीर, माझं रूप मला खूप आवश्यक आहे किंवा माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, असं स्वतःबद्दल जो आसक्ती करून बसतो, बुद्ध म्हणतात की संक्षेपात हे दुःखाचं महत्वाचं कारण आहे. आणि हे दुःख काय आहे तर हे बदलणारं जीवन आहे, अनित्यता आहे. लहान मूल आहे, जन्माला आलेलं मूल आहे, ते काही काळानं मोठं होतं, तरुण होतं, पुन्हा वय वाढतं, वृद्ध होतं आणि मृत्यू होतो. हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये ते आजारी पडतं, या प्रवासामध्ये त्याच्या जीवनात अनेक वेगवेगळ्या घटना घडतात आणि त्या घटना घडल्यानंतर तो स्थिर राहायला शिकत नाही, तो आनंदी राहायला शिकत नाही, म्हणून तो दुःखी बनतो. हा अनित्यतेचा जो सगळा प्रवास आहे तो प्रवास न समजल्यामुळे माणूस दुःखी बनतो. तिसरी गोष्ट सम्यक दृष्टीमधली खूप महत्वाची ती म्हणजे अनात्म भाव समजला पाहिजे. अनत्त म्हणजे काय? अत्त, सेल्फ, स्व नावाची कोणती गोष्ट अस्तित्वात नाही. वैदिकांचा एक सिद्धांत होता की आत्मा अमर आहे, एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये आत्मा भ्रमण करतो. जसे आपण कपडे बदलावेत तसं आत्मा शरीर बदलतो, पण बुद्धाने हा सिद्धांत नाकारलेला आहे. आत्म्याचं कोणतंही अस्तित्व नाही, स्व म्हणणारी कोणती गोष्ट अस्तित्वात नाही असं तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे. जेव्हा शरीराचे 4 घटक, 4 महाभूत आणि चित्त एकत्र येतं तेव्हा तो व्यक्ती बनतो, तो माणूस बनतो, तो जीव बनतो आणि ते पुन्हा निघून जातात तेव्हा तो जीव संपतो. इतकं सोपं तत्वज्ञान तथागत बुद्धांनी सांगितलं. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतचा जो काळ आपल्या हातामध्ये आहे तो काळ असा जर आपण स्वतःप्रती आसक्ती न बाळगता, स्वतःप्रती लोभ न बाळगता जर आपण जीवन जगलं तर स्वतःही आनंदी जगू शकतो आणि इतरांच्या जीवनामध्ये पण आनंद निर्माण करू शकतो. म्हणून हा अनात्म भाव समजला पाहिजे. आत्मा नावाचं कोणती गोष्ट नाही, स्व नावाची कोणती गोष्ट नाही असं जर आपल्याला समजलं तर कुठली जात, कुठला वर्ण या गोष्टी नथिंग आहेत. या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ शकत नाही. इतक्या सखोल अंतरामध्ये आपण पोहोचू शकतो. तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खूंना त्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलेलं होतं. आणि म्हणून आज जे कोणी आपण धम्माकडे येत आहात, धम्म समजून घेत आहात, तेव्हा हे आपण समजून घेतलं पाहिजे की जेव्हा आपण बुद्धं शरणं गच्छामि असं म्हणतो त्यावेळेला आपण जातीला नकार देतो, त्यावेळेला वर्णाला नकार देतो, त्यावेळेला आपला जो स्टेटस आहे, आपण श्रीमंत असू, गरीब असू, आणखी काय करत असू, या सगळ्या स्टेटसलाही नकार देतो. डिकास्ट होतो, डी क्लास होतो. हे होणं म्हणजे खऱ्या अर्थानं बौद्ध होणं आहे. इतर समूहामधून आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला असं सांगितलं जातं की हे सोडा, ते सोडा, ते सगळ्या गोष्टी सोडल्याच पाहिजेत. पण हळूहळू आपण धम्मामध्ये प्रगतिशील बनलं पाहिजे. भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या, आज एक पद्धत अशी आहे की 22 प्रतिज्ञांचं ग्रहण करून धम्मदीक्षा दिली जाते.
तर या 22 प्रतिज्ञांमधल्या सुरुवातीच्या ज्या काही प्रतिज्ञा आहेत त्या नकाराच्या प्रतिज्ञा आहेत. म्हणजे अमुक अमुक गोष्ट मी करणार नाही असं आपण तिथं म्हणतो. पण आता आपण पुढे गेलं पाहिजे. गेले 60-65 वर्ष आपण त्या नकाराच्या 8-9 प्रतिज्ञांमध्येच अडकून पडलेलो आहोत. ते कधीच आपण सोडून दिलेलं आहे, ते सोडून देऊया. पण आता आपण पुढे जाऊया. मी पंचशिलाचं पालन करेन, मी प्राणीमात्रांचं लालन पालन करेन, इकडं आपण जाणं खूप आवश्यक आहे. बाबासाहेब असं म्हणतात की मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा प्रत्येक बौद्धांची ही जबाबदारी आहे की नवीन येणारे जे बौद्ध बांधव आहेत त्या बौद्ध बांधवांना आपण स्वीकारलं पाहिजे. आपल्या वर्तनातून, आपल्या आचरणातून त्यांना धम्म दिसला पाहिजे. धम्म ही सांगायची गोष्ट नाहीये. आपण एखाद्याच्या संपर्कात गेलो, त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून आपल्याला असं समजतं की हा धम्माचं आचरण करतो की अधम्माचं आचरण करतो. केवळ एखाद्यानं दीक्षा घेतली, विधिवत सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून घेतल्या आणि आचरणातच धम्म आला नाही तर त्याला काडीची किंमत नाही. आणि समजा एखादा व्यक्ती जगतो, वागतो, बोलतो, तिथं आपल्याला धम्म दिसत असला तर तो खरा धार्मिक माणूस आहे, तो खरा बौद्ध माणूस आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून धम्म आचरणात आणण्याची प्रक्रिया आपल्याला करावी लागेल. केवळ तो चांगला आहे असं म्हणून चालणार नाही, त्याचं वाचन करून चालणार नाही, त्याच्याविषयी चर्चा करून चालणार नाहीत. तर तो धम्म आपल्या जगण्यामध्ये उतरणं, तो उतरला तर आपोआप जाती व्यवस्था नष्ट होईल, आपोआप वर्ण व्यवस्था नष्ट होईल. कारण या देशामध्ये आपण पाहतो की तथागत बुद्धांनी या प्रकारे वर्ण व्यवस्था नष्ट केलेली दिसते, या प्रकारे जाती व्यवस्था नष्ट केलेली दिसते. तथागतांच्या संघामध्ये अनेक समूहातून, अनेक वर्णातून, अनेक जातीतून भिक्खू बनलेले लोक आले आणि ते आल्यानंतर केवळ भिक्खू बनले, ते केवळ धम्मिक बनले, ते केवळ समतावादी बनले. आपणही त्या पद्धतीनं बनणं खूप आवश्यक आहे. आजचा जो प्रश्न आहे तो प्रश्न खूप महत्वाचा आहे. आज आपल्याला जर जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर महत्वाच्या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे. त्यामधली बौद्धांनी, विशेषतः बौद्धांनी हे का करावं? कारण बौद्ध लोक हे बुद्धांचं नाव घेणारे आहेत, बुद्धांच्या मार्गावर चालणारे आहेत. आणि या देशामध्ये जाती व्यवस्थेच्या आणि वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये सर्वात जोरदार जर संघर्ष कुणी केला असेल, सर्वात यशस्वी संघर्ष कुणी केला असेल तर तो तथागत बुद्धांनी केलेला आहे. आणि म्हणून जे स्वतःला बौद्ध समजतात त्या बौद्धांची जबाबदारी खूप मोठी आहे. काय केलं पाहिजे बौद्धांनी? की इतर जातींच्या सोबत जे लोक बौद्ध नाहीत अशा इतर जातीच्या, इतर धर्मांच्या लोकांच्या सोबत आपले संबंध मैत्रीपूर्ण असले पाहिजेत. कारण मैत्री हाच धम्म आहे, धम्म हीच मैत्री आहे. आपले संबंध मैत्रीपूर्ण असले पाहिजेत. त्यांच्या सण उत्सवांमध्ये, त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सामील झालं पाहिजे. आपण जरी बौद्ध असू तरी इतर धर्मियांचा आपण सन्मान केला पाहिजे, त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सामील झालं पाहिजे. ही इतर जातींच्या संदर्भातलं. दुसरी गोष्ट, जे इतर समूहातून बौद्ध म्हणून आपल्यामध्ये येणार आहेत, बौद्धांमध्ये येणार आहेत, तर समजा मातंग समाजातून काही लोक आले, चर्मकार समाजातून काही लोक आले, एक उदाहरण मी सांगतोय, किंवा ढोर समाजातून काही लोक आले, मराठा समाजातून काही लोक आले, ब्राह्मण समाजातून काही लोक आले, तर ते आल्यानंतर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यांनी केवळ बुद्धांचं नाव जरी घेतलं तरी त्यांना आपण छातीशी कवटाळलं पाहिजे, त्यांना प्रेमानं आपल्यासोबत घेतलं पाहिजे, आपण त्यांच्यासोबत बोललं पाहिजे, त्यांच्यासोबत रोटी व्यवहार केले पाहिजेत. आणि जे लोक अधिकृत दीक्षा घेऊन येणार आहेत अशांच्या अडचणी खूप आहेत. समजा उदाहरण सांगतो की एखादा मातंग समाजाचा व्यक्ती बौद्ध होऊन आला तर भारतीय समाज व्यवस्था अजूनही प्रगल्भ नसल्यामुळं, विकसित नसल्यामुळं त्याच्या पूर्वाश्रमीच्या जातीतले लोक म्हणतात की तू बौद्ध झालास, किंवा त्यांच्या डोक्यात असं असतं की बौद्ध बनणं म्हणजे महार बनणं नाही. ते म्हणतात तू महार झालास, आता तू लग्न वगैरे करताना तू महारांच्यातच कर. आणि इकडच्या बाजूला जे स्वतःला बौद्ध म्हणणारे आहेत ते जर प्रगल्भ नसतील तर ते काय म्हणतात, बाबा तू मातंग समाजातला आहेस, मातंग समाजातनं आलास तर तू काय लग्न करायसाठी इकडं आलायस का? तू काय कर, तू तिकडचीच मुलगी बघ किंवा तू तिकडचाच मुलगा बघ, तिकडच ते रोटी व्यवहार वगैरे करा आणि बुद्धांकडे या पद्धतीनं तुम्ही या. तर या दोन्ही गोष्टींना आपण नकार दिला पाहिजे. जे लोक आपल्याकडे येणार आहेत, बौद्ध बनणार आहेत, तर बौद्धांची जबाबदारी आहे की त्यांच्यासोबत आपण रोटी व्यवहार केले पाहिजेत, बेटी व्यवहार केले पाहिजेत, त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आपण त्यांच्या पाठीशी असलं पाहिजे, त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. आणि बौद्ध बनणारी जी लोक आहेत त्यांनीही हा निश्चय केला पाहिजे की काहीही झालं
काही लोक समजा काही नावापुरते बौद्ध असतील, त्यांच्याशी आपण त्यांच्या संपर्कात आलेला असू तर आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे की हे बौद्ध लोक पण असेच आहेत का, तर नाही आहे. खऱ्या बौद्धांची ओळख काय आहे? खरा बौद्ध तीन रत्नांना शरण जातो, इतरांच्या बद्दल तो मैत्रीभाव व्यक्त करतो, अन्यायाच्या विरोधात तो उभा राहतो. ही बौद्धांची लक्षणं आहेत. असा कोण व्यक्ती असेल तर त्यालाच आपण बौद्ध म्हणूया. तर आपली ही जबाबदारी आहे की आपण बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला असेल तर इथंही काही परिपक्व माणसं आहेत, काही अपरिपक्व माणसं आहेत, तर तेही आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही आम्ही दोघांनी मिळून बौद्ध धर्माचा जो सिद्धांत आहे तो आत्मसात करण्याचे प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून बौद्धांची खूप मोठी जबाबदारी आहे की आपल्या म्हणजे बौद्ध बनणाऱ्या लोकांना आपण एक आधार देऊया की तुम्ही आमच्याकडे आलात तर तुम्हाला एक आम्ही सामाजिक संरक्षण देऊ, एक सांस्कृतिक संरक्षण देऊ, तुमच्या सोबत रोटी बेटी व्यवहार करू. आणि जर एखाद्याला रोटी बेटी व्यवहार करता नाही आले तर किमान त्या रोटी बेटी व्यवहार होत आहे त्या कार्यक्रमाला आपण संरक्षण तरी देऊ. हे करणं खूप आवश्यक आहे. अन्यथा आलेले लोक परत जातील, हे म्हणतील की इकडे येऊन आम्ही फसलो की काय. तिकडच्यानी म्हणायचं तू तिकडच गेलाय तिकडच मर, इकडच्यानी म्हणायचं तू पूर्वाश्रमीचा तिकडचा आहे तू तिकडच जा. तर सँडविच झाल्यासारखी व्यवस्था होईल आणि दोन्हीकडच्या लाता खायची व्यवस्था त्या लोकांना होऊ शकते. म्हणून बौद्धांनी आलेल्या लोकांची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. ज्याप्रमाणे एखादा वैद्य असेल, एखादा डॉक्टर असेल, तो आपल्या पेशंटची जबाबदारी घेतो, पेशंटची काळजी घेतो, त्या पद्धतीनं आपण नवदीक्षित लोकांची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. मैत्री सूक्तामध्ये जसं बुद्धांनी सांगितलेलं आहे की आई जशी आपल्या एकुलते एका मुलावर मैत्री करते, त्याचं संरक्षण करते, त्याचं लालन पालन करते, त्याचप्रमाणे आपण सजीव प्राण्यांवरती मैत्री केली पाहिजे. तोच सिद्धांत आपण इथं लागू करूया. जे जे लोक बुद्धांचं नाव घेतात, जे जे लोक बुद्धांकडे येऊ इच्छित आहेत, तर त्यांना आपण मोठ्या हृदयानं स्वीकारलं पाहिजे आणि त्यांना कसोट्या लावत बसू नयेत. तू प्रत्येक 22 प्रतिज्ञेली प्रत्येक प्रतिज्ञा पाळतोयस की नाही सांग, तू देव मानतोयस की नाही सांग, तू मटण खातोयस की नाही सांग, तू हे करणार आहेस की नाही, ते सोडणार आहेस की नाही, असल्या कसोट्या लावत बसू नका. ते लोक येऊ देत, त्यांचं प्रेमाने स्वागत करूया आणि स्वागत केल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देऊया. हळूहळू लोकांच्या मध्ये बदल होत आहेत. अशी काही क्रांती होत नाही. एखाद्यानं त्रिसनपणशील म्हटलं आणि 22 प्रतिज्ञा म्हटलं की झट दिशी पूर्वाश्रमीचे सगळे संस्कार निघून गेले, असं होत नाही. जन्मापासून झालेले संस्कार असतात, अनेक पिढ्यांपासून आलेले संस्कार असतात, कुटुंबातल्या खूप अडचणी असतात. एखादा व्यक्ती बौद्ध बनायला आला पण त्याचं पाठीमागचं कुटुंब मात्र बौद्ध बनण्याच्या मानसिकतेमध्ये नसतं, ते पूर्वाश्रमीच्या धर्मात असतं, पूर्वाश्रमीच्या परंपरेमध्ये असतं. तर ते आपण समजून घेऊया. एखादा व्यक्ती बौद्ध जरी बनला आणि काही जुन्या संस्कारातल्या गोष्टी करत असेल तर त्याला आपण त्रास न देता, त्याला टार्गेट न करता त्याला प्रेमाने सांगूया की बाबा रे, आता आपण या जुन्या गोष्टी सोडून देऊया. त्या सोडून देण्यात तुला काही अडचण येत असेल तर आम्ही तुला मदत करतो, पण हळूहळू तू त्यामधून बाहेर पड. या प्रकारे आपण जर संवाद ठेवला, या प्रकारे जर लोकांशी इंटरॅक्शन आपण केलं तर आपण धम्म चांगल्या पद्धतीनं आत्मसात केला असं म्हणता येईल आणि आपलं एक आदर्श उदाहरण लोकांच्या पर्यंत दिसेल. इतर लोकांनी आपल्याकडे का यावं, इतर लोकांनी बौद्ध का व्हावं, हे त्यांना इथं आल्यानंतर पश्चाताप नाही झाला पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे अरे हे लोक किती सुंदर जीवन जगतायत, हे लोक किती आनंदी जीवन जगतायत, यांच्या जगण्यामध्ये कशा प्रकारचा एक सामाजिक सौहार्दपणा दिसतो, सामाजिक दृष्ट्या हे लोक सक्षम कसे बनलेले आहेत, हे पाहून जर इतर लोक आपल्याकडे येत असतील तर त्यांनाही आपल्यासारखं बनवण्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे. ज्याप्रमाणे तथागत बुद्धांनी संघामध्ये आलेल्या प्रत्येकाला दुःखमुक्त बनवण्याचं आश्वासन दिलेलं होतं. ते स्वतः जामीन बनलेले होते की तुम्ही लोभ सोडा, तुम्ही द्वेष सोडा, तुम्ही मोह सोडा, तुम्हाला मी अनागामी पदापर्यंत पोहोचवतो, तुम्हाला संपूर्ण दुःखमुक्तीपर्यंत पोहोचवतो. आणि आपण पाहतो की शेकडो त्या काळातल्या भिक्खूंनी अर्हंत अवस्था प्राप्त केलेली होती, म्हणजे बोधी प्राप्त केलेली होती. स्वतः सारखी माणसं बुद्धांनी तयार केलीत. आजच्या बौद्धांची ही जबाबदारी आहे की आपण जसे प्रगत झालेलो आहोत, आपण जशी कर्मकांड सोडून दिली, जुनी व्यवस्था सोडून दिली, नवी व्यवस्था नवा प्रकाश स्वीकारला, तसे येणाऱ्या लोकांनाही आपल्यासोबत घेऊया आणि त्यांना नव्या प्रकाशाकडे घेऊन जाऊया, त्यांच्या जगण्यामध्ये बदल घडवून आणूया. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये जाणं ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी काम करणं खूप आवश्यक आहे. जन्माने कोणी शूद्र होत नाही किंवा जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही, तसं जन्मानं कोणी बौद्ध होत नसतं.
बौद्ध बनण्यासाठी लोकांना प्रशिक्षित व्हावं लागतं. आणि जे बौद्ध बनू इच्छित आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी प्रशिक्षित व्हावं, प्रशिक्षण घ्यावं. आज भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये धम्माचं प्रशिक्षण देणाऱ्या व्यवस्था आहेत. भारतीय बौद्ध महासभा आहे, विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, त्रिरत्न बौद्ध महासंघ आहे, बौद्धजन पंचायत समिती आहे, किंवा इतर जे बौद्ध प्रचार प्रसाराचं काम, धम्म प्रचार प्रसाराचं काम करणाऱ्या संस्था आहेत, त्या कोणत्या ना कोणत्या संस्थेमध्ये आपण जावं, रीतसर तिथलं प्रशिक्षण घ्यावं आणि प्रशिक्षण घेऊन आपण बौद्ध बनावं. जे लोक केवळ भावनिक होऊन दीक्षा घेतात आणि झालो आम्ही बौद्ध झालो म्हणून दीक्षा घेतात आणि घरी येतात, त्यांच्या जगण्यामध्ये कोणताही बदल होत नाही. आपल्याला केवळ बाह्य रूपामध्ये लोकांना दाखवण्यासाठी आपल्याला बौद्ध बनायचं नाहीये, तर आपल्या जगण्यामध्ये धम्म उतरला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आपण बौद्ध बनू शकतो. त्याला तथागत बुद्धांनी धम्मिक असा शब्द वापरला. धम्मिक. हा धम्मिक कसा असतो? तो हिंसा करत नाही, तो चोरी करत नाही, तो व्यभिचार करत नाही, तो खोटं बोलत नाही, तो मादक पदार्थांचं सेवन करत नाही. त्याचबरोबर असा धम्मिक सामाजिक अडसर जे आहेत, जाती व्यवस्था असेल, वर्ण व्यवस्था असतील, अंधश्रद्धा असतील, यांच्या विरोधामध्ये तो उभा राहतो. असा व्यक्ती धम्मिक असतो. असा व्यक्ती आपल्याला बनण्यासाठी तथागत बुद्धांच्याकडे येणं खूप आवश्यक आहे. खूप वास्तववादी प्रश्न आपण हाताळणे आवश्यक आहे. आज जे काही पूर्वाश्रमीचे म्हणजे बुद्ध घेण्याच्या अगोदर ज्या काही जाती होत्या, त्यामध्ये काही पोट जाती होत्या. आजही बौद्ध बनल्यानंतर काही जाती त्या पोट जातीचं आचरण करतात, पोट जातींमध्येच आपली मुलं देतात, पोट जातींमध्येच लग्न करतात, पोट जातीचे सभा संमेलन भरवतात. असं होऊ नये. असं जर झालं तर लोकांना असं वाटण्याची शक्यता आहे की बौद्ध बनणं म्हणजे एक विशिष्ट जात बनणं. तर बौद्ध बनणं म्हणजे विशिष्ट जात बनणं नाही. बौद्धांची कोणती जात नसते, पण आपल्या वर्तनामुळे लोकांना असं वाटू नये की बौद्ध म्हणजे अमुक अमुक जातीचे. आपण पोट जाती मोडल्या पाहिजेत. जाती मोडण्याची प्रक्रिया आपल्याला करावीच लागेल, पण पहिल्यांदा आपल्यातल्या पोट जाती मोडूया, पोट जातींना एकत्र आणूया, जातींना एकत्र आणूया, जातींमध्ये प्रबोधन करूया. प्रबोधनाशिवाय जाती अंत होणं शक्य नाही. अशी कुठली दैवी शक्ती नाही की ती दैवी शक्ती आपण त्या शक्तीच्या जोरावरती जाती व्यवस्थेचा विध्वंस करू, असं होणार नाही. आपल्याला जातींचं प्रबोधन केलं पाहिजे, पोट जातीतल्या लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे, जे आंतरजाती विवाहाला विरोध करतात अशा लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे, आंतरधर्मीय विवाहाला विरोध करतात अशा लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे. आणि या प्रबोधनातून त्यांना स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या गोष्टी आपण जर पुरवू शकलो, पोचवू शकलो, तर त्यांच्या जगण्यामध्ये खूप मोठा बदल होण्याची शक्यता असते. आपले इतरांसोबतचं वर्तन कसं आहे, या वर्तनावरती हे सगळं अवलंबून असतं. जर आपण नाव बुद्धांचं घेतो पण वर्तन वैदिकांचं करत असू तर आपण बौद्ध असू शकत नाही. नाव बुद्धांचं घ्यायचं आणि मी अमुक जातीचा, मी अमुक पोट जातीचा म्हणून मी श्रेष्ठ आहे असं वर्तन करत असू तर आपल्याला बुद्धांचं नाव घेण्याचा अधिकार उरत नाही. बुद्धांचं नाव कुणी घ्यावं? जो जाती मोडायला तयार आहे, जो पोट जाती मोडायला तयार आहे, जो कर्मकांड नाकारायला तयार आहे, जो अंधश्रद्धा नाकारायला तयार आहे, अशा लोकांनी बुद्धांचं नाव घ्यावं. आपणही बुद्धांकडे जेव्हा येतो तेव्हा बुद्ध आपल्याला हेच सांगतात की जन्मानं कुणी श्रेष्ठ नाही, जन्मानं कुणी कनिष्ठ नाहीये. जसं सूर्यप्रकाश स्वच्छ आहे तसं समता हे तत्व जे आहे ते समता हे तत्व सुद्धा स्वच्छ आहे. तथागत बुद्धांच्या जीवनामधून आपल्याला या गोष्टी दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिली आणि बौद्ध धर्म दिला. या दोन गोष्टी कशासाठी दिल्या? तर या भारतीय समाजामध्ये जी कीड लागलेली आहे ती कीड आहे व्यवस्थेची, विषमतावादी व्यवस्थेची, जाती व्यवस्थेची जी कीड आहे ती कीड जर नष्ट करायची असेल तर केवळ कायद्यानं ती कीड नष्ट होणार नाही. कायद्यानं हा रोग जाणार नाही. हा रोग जर मानसिक असेल तर त्याला उपचार पण मानसिक दृष्ट्या केले पाहिजेत. ते उपचार करणं म्हणजे बुद्धांचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवणं आहे. आणि ही गोष्ट एक महत्वाची समजून आपण घेऊया. सगळेच लोक औपचारिक बौद्ध धर्माची दीक्षा घेतील आणि बौद्ध बनतील असं होणार नाही. बहुतांशी लोक जे आहेत ते दीक्षा घेतील, काही लोक दीक्षा घेणार नाहीत. दीक्षा घेणारे असतील औपचारिक बौद्ध
आणि दीक्षा न घेणारे असतील ते अनौपचारिक बौद्ध. त्यांच्या हृदयामध्ये बुद्धांविषयी आदर असेल, बुद्धांच्या तत्वाप्रमाणे ते जगू शकतील, पण काही कारणास्तव ते दीक्षा घेणार नाहीत. मग अशा लोकांना आपण टीज करू नये, अशा लोकांना आपण टोमणे मारू नये. तू बुद्धांचं नाव घेतोयस मग घे दीक्षा, घे दीक्षा. अरे दीक्षा घेणं म्हणजे काय मोनोपॉली आहे का? दीक्षा घेणं म्हणजे तुमचा काय दंडक आहे का? बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की बळानं कुणाचं धर्मांतर करायचं नाही आहे. जो व्यक्ती आपले चुकीचे वाईट कर्म सोडतो आणि चांगल्या कर्मांकडे जातो, अशा सगळ्या लोकांना आपण बौद्ध मानूया. औपचारिक दीक्षा घेतील त्यांचं स्वागत आहेच, पण जे औपचारिक दीक्षा घेणार नाहीत पण बुद्धांचं तत्वज्ञान जीवनामध्ये उतरतील, बुद्धांचं नाव घेतील, बुद्धांच्या नावाचा प्रचार करतील. धम्म सगळ्यांच्यासाठी सुखाचा मार्ग आहे. मग ते ख्रिश्चन असोत, मुस्लिम असोत, शीख असोत, हिंदू असोत, वैदिक असोत, पारशी असोत, कुठल्याही जातीचा माणूस असो, कुठल्याही धर्माचा माणूस असो, त्या सगळ्या माणसांच्यासाठी बुद्धाचा धम्म आहे. ते औपचारिक बौद्ध होतील असं नाही आहे, पण ते जर स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता याचं आचरण करत असतील, माणसा माणसातले भेद नाकारत असतील, तर तेही बुद्धांचे अनुयायी आहेत असं समजायला काही हरकत नसावी. पण जे औपचारिक बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी यावं आणि केवळ 22 प्रतिज्ञांमधल्या 8 प्रतिज्ञाच लोकांना सांगू नयेत किंवा आचरणात आणू नयेत. त्याच्या पुढं खरा धम्म आहे. धम्म जो सुरू होतो तो पुढं सुरू होतो. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याला व्यक्तिगत जीवनामधली दुःख जर नष्ट करायची असतील तर आपल्याला पंचशिलांचं पालन केलं पाहिजे, आणि सामाजिक दुःखांचं जर निर्मूलन करायचं असेल तर अष्टांगिक मार्गाचं पालन केलं पाहिजे. तो अष्टांगिक मार्ग आपण समजून घेणं ही खूप काळाची मोठी गरज आहे. म्हणून जेव्हा आपण धम्मदीक्षा घेतो, धम्मदीक्षा घेतल्यानंतर लगेचच आपण अष्टांगिक मार्गाचं प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये धम्म उतरणं ही खूप काळाची गरज आहे. बौद्धांमधले जे धम्मप्रचारक आहेत, बौद्धाचार्य असतील, धम्मचार्य असतील, भिक्खू लोक असतील, अशा लोकांनाही माझी विनंती आहे की त्यांनी इतर समूहांमध्ये पण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भिक्खुगणांनी इतर समूहामध्ये जाऊन पिंडपातासाठी त्यांच्या दारामध्ये उभारलं पाहिजे, त्यांच्या अडीअडचणींमध्ये सल्ला दिला पाहिजे. खूप सगळेच लोक दुःखी आहेत. धर्म, अमुक धर्माचा व्यक्ती आहे म्हणून तो सुखी आहे अशातला भाग नाही. प्रत्येक धर्मातले व्यक्ती दुःखी आहेत आणि त्या दुःखाचं औषध बौद्ध भिक्खूंच्याकडे आहे, बौद्धाचार्यांच्याकडे आहे, धम्मचार्यांच्याकडे आहे, आणि धम्माचे आचरण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ते औषध आहे. म्हणून आपण जात भेद, धर्म किंवा पंथाचा भेद न मानता सगळ्या जाती धर्मांच्या लोकांच्या पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, त्यांच्या दारामध्ये गेलं पाहिजे, त्यांच्या घरामध्ये गेलं पाहिजे. आणि आज आपण पाहतो की कोरोनासारखी महामारी येते, पूर येतो, भूकंप येतो, अपघात होतात. अशा वेळेला बौद्धांनी तातडीनं लोकांच्या मदतीसाठी उभा राहिलं पाहिजे, कारण बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं म्हणजे मानव सेवा आहे असं बाबासाहेबांनी सांगून ठेवलेलं आहे. आपल्याला जर धम्म लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा असेल तर तो या पद्धतीनं, मिशनरी पद्धतीनं पोहोचवणं खूप आवश्यक आहे. का पोहोचवायचा? की बौद्धांची संख्या वाढावी म्हणून नव्हे, तर लोक दुःखामध्ये आहेत, लोक अडचणींमध्ये आहेत, लोकांचं शोषण केलं जातंय. अशा सगळ्या अडचणींमधून, दुःखांमधून आणि शोषणांमधून ते बाहेर पडावेत. म्हणून बुद्धांचा विचार सर्व जातीच्या, सर्व धर्मांच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही धम्मप्रचारकांची आहे. म्हणून सगळ्यात अधिक प्रशिक्षित असणारी आमच्याकडे धम्मप्रचारकांची फौज असायला पाहिजे. ते प्रशिक्षित असले पाहिजेत, ते आचरणशील असले पाहिजेत, ते नम्र असले पाहिजेत, त्यांची वाणी सम्यक असली पाहिजे, माणसांना जोडणारी भाषा त्यांनी केली पाहिजे. जाहीर भाषणांमध्ये इतर धर्मांवर टीका करणं आता आपण सोडून दिलं पाहिजे. जाहीर भाषणांमध्ये इतरांची उणीधुणी काढायचं आता आपण सोडून दिलं पाहिजे. तर इतर लोकांना बुद्ध कसे उपकारक आहेत, बुद्ध कसे सगळ्यांचे आहेत, सगळ्यांच्यासाठी लाभदायक आहेत, हे आपण त्यांना सांगू शकलो तर त्यांच्याही जगण्यामध्ये प्रकाश निर्माण होईल. तो प्रकाश निर्माण करण्यासाठी सर्वांचं स्वागत आपण करणं खूप आवश्यक आहे. शेवटी एक गोष्ट सांगतो आणि मी या ठिकाणी थांबणार आहे की तथागत बुद्धांनी जो मार्ग दिला तो मार्ग विशिष्ट लोकांच्यासाठी नव्हता, विशिष्ट समुदायासाठी नव्हता, विशिष्ट वर्णासाठी नव्हता, तो सर्व समुदायासाठी होता. चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय असं म्हटलेलं आहे. बौद्धजन सुखाय, बौद्धजन हिताय नाही, किंवा दीक्षा घेतलेल्यांच्या हितासाठी, दीक्षा घेतलेल्यांच्या सुखासाठी असंही नाही. बहुजनांच्या हितासाठी, बहु म्हणजे अनेक लोकांच्या हितासाठी, अनेक लोकांच्या सुखासाठी भिक्खूनो तुम्ही चारिका करा.
याच पद्धतीनं आपल्याला अनेक लोकांच्या हितासाठी, अनेक लोकांच्या सुखासाठी बुद्धांचा धम्म लोकांच्या पर्यंत घेऊन पोहोचवणं खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी धम्माचं आकलन आपण केलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, आपण बहुश्रुत बनलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, धम्म बौद्धिकदृष्ट्या आत्मसात केला पाहिजे. दुसरी गोष्ट, धम्माचं आचरण केलं पाहिजे, धम्म आत्मसात केला पाहिजे, धम्माप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, वागण्यामध्ये धम्म दिसला पाहिजे, आपण ध्यान साधना केली पाहिजे, आपण विपसना साधना केली पाहिजे, आणि त्याचबरोबर धम्माचं शेअरिंग केलं पाहिजे, धम्म लोकांच्या पर्यंत वाटला पाहिजे. प्रत्येक सामाजिक अडसर जे आहेत, जिथं जिथं अन्याय असेल, जिथं अंधश्रद्धा असतील, जिथं काही चुकीचं घडत असेल, तिथं तिथं आपण जाणं, तिथं आवाज उठवणं, त्या विरोधामध्ये आम्ही आहोत, आम्ही विषमतेच्या विरोधातच आहोत, हे लोकांना सांगणं, हे काम केलं पाहिजे. तरच लोक जे आपल्याकडे येणार आहेत, जे लोक बौद्ध बनणार आहेत, त्या लोकांच्या मध्ये चांगलं प्रबोधन होऊ शकेल. या देशातली जाती व्यवस्था नष्ट व्हायची असेल तर धम्म त्यासाठी अतिशय महत्वाचं औषध आहे. बुद्धांच्या साहित्यानंच, बुद्धांच्या विचारानंच या देशामध्ये क्रांती होऊ शकेल. आणि त्यासोबत इथली जी संत परंपरा आहे, इथले जे महामानव, बहुजनांमधले इतर महामानव आहेत, त्या सगळ्या महामानवांचा आदर करून सगळ्यांमध्ये एक स्वतंत्र एकच सूत्र आहे. तुम्ही संत लोक घ्या, इतर संप्रदायाचे लोक घ्या, किंवा बहुजनांमधले समतावादी लोक घ्या, ते काय म्हणतात की सगळे मनुष्य समान आहेत. स्त्री पुरुष असा कोणताही भेद ठेवला नाही पाहिजे, जाती जातीचा कोणता भेद नाही ठेवला पाहिजे, उच्च श्रीमंत गरीब असा भेद कोणता नाही ठेवला पाहिजे, सगळे लोक समान आहेत, हे एक समान सूत्र घेऊन आपण जाऊया, सगळ्यांच्या कल्याणाची गोष्ट करूया, तर आपण बुद्ध चांगल्या पद्धतीनं लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतो. नाहीतर बाबासाहेब असं म्हटले होते की हा जो धम्माचा रथ आहे तो पुढं नाही नेता आला तर राहू दे, तो मागं तरी नेऊ नका. पण आपण निश्चय केलेला आहे की रथ तिथंही आपल्याला ठेवायचं नाही आणि मागही न्यायचा नाही, तर रथ आपल्याला पुढे न्यायचा आहे. तो रथ पुढे नेण्यासाठी तितके सक्षम कार्यकर्ता म्हणून आपण उभा राहिलं पाहिजे. तो रथ पुढे नेण्यासाठी आपली जी क्षमता आहे ती क्षमता आपल्याला वाढवली पाहिजे. आणि प्रेमानं माणसांना जोडणारी भाषा करून आपण लोकांच्या हृदयामध्ये प्रवेश केला पाहिजे, लोकांच्या मनामध्ये प्रवेश केला पाहिजे. त्यांच्या प्रत्येक दुःखाचं औषध जर आपण त्यांना देऊ शकत असू, त्यांच्या दुःखातून मुक्त होण्याचं तत्वज्ञान आपण त्यांना देऊ शकत असू, तर लोक मोठ्या संख्येनं बुद्धांकडे आज येऊ पाहत आहेत. तर त्यांचं आपण स्वागत करूया. आज इतकंच बोलतो. आणि आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ग्रुपचं, चंद्रभाऊ ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.